मी त्याला आहे ना बोलवलं मुद्दामून, त्याला विचारतो काय तू ओळखतं की खरंच नाही म्हणून मला बघू आपण, जर ओळखत असेल तर भाई तुम्हारी भाई की पहचान बहुत दूर तक आहे. बघू आपण काय विषय आहे नेमकं. ओके त्याला बोलवलेलं आहे मी. तुम्ही बघितलंय का मला कुठे म्हटलंच तरी, कारण की भाऊ मध्ये दुरूनच म्हणता यवतमाळचा आहे का म्हणते. तू ओळखलं का तू ना? काय नाव आहे? ओके तर भाऊ म्हणते दुरूनच म्हणते यवतमाळचा आहे का तू म्हणते. व्हिडिओ वगैरे पाहता का माझ्यावाले? मित्रांनो मी पुन्हा इथं बसून होतो तर एक जण माझ्याकडे आला, म्हणतो तुझे व्हिडिओ पाहतो, तुला अकोल्यामध्ये पाहिलं म्हणे, म्हणजे अकोल्याचा रील पाहिली म्हणे तुझीवाली म्हणे. तर इथं तू कसा काय म्हणे, तर आलो इथे. तुझं नाव काय? मंथन. मंथन. हे गाइस वेलकम बॅक अनदर विथ माय न्यू ब्लॉग. ओके मित्रांनो खूप दिवसानंतर मी घेऊन आलो पुन्हा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. मित्रांनो मी आलेलो आहे वाटोड्यामध्ये माझ्या मावशीच्या गावाला. माझ्यासोबत आहे सुजल, माझ्या मावशीचा मुलगा, त्याला आम्ही भीमा म्हणतो. तर ओके तर आज हा माझा ब्लॉग शूट करणार आहे. आज आम्ही स्पेशल जाणार आहे पांढरकवड्याला. मला ऑफिसमध्ये काम होतं, बट त्याने सुचवलं की इथं आपलं एक काय आहे तिथं केळापूरचं देवस्थान हे प्रसिद्ध आहे, तर केळापूरला जाऊन या म्हटलं. तर कसं आहे माहिती आहे का, देव आपल्याला साथ देत आहे आणि तुमचा पण साथ आहे, एवढं प्रेम आहे तुमचं पण. मी म्हटलं नवीन ब्लॉग घेऊन या. तर ओके, ज्यांनी कोणी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांनी फॉलो नसेल केला इंस्टाग्रामवर तर जा यार, आयडिया दिसत असेल त्या फॉलो करा. आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. असंच प्रेम तुमच्या भावासोबत राहू द्या. तर चला मित्रांनो आपण जाऊया. ओके मित्रांनो आम्ही जे आहे ना आता केळापूरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. आता रस्त्यानंच आहे ना, तर आम्ही चाललो आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. माझ्यासोबत आहे माझा मित्र आणि माझा जाऊया आणि बघूया. तुम्ही बघा, कंटिन्यू करा ब्लॉगला. मित्रांनो आम्ही जे आहे आता केळापूरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला केळापूरचं मंदिर आहे. आणि माहीत नाही ते व्हिडिओ वगैरे काढू देते की नाही. तर एका मुलांनी मला इथं येऊन ओळखलं, बट तो बोलला नाही, बघत गेला आणि समोरच्याला जाऊन सांगते का हा आरजी ब्लॉगर आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. आणि माहीत नाही ते आतमध्ये व्हिडिओ काढू देते नाही काढू देत, बट चला जाऊया. सो चलो त्याला बोलवू का काय त्याला? ओके त्याला बोलवलेलं आहे मी. तुम्ही बघितलं आहे का मला कुठे म्हटलंच तरी, कारण की हा माझ्याकडे बघत होता ना, तर म्हटलं की हा याने बघितलं आहे मला. इथं बघितलं आहे ना, व्हिडिओ वगैरे पाहत असते का माझ्यावाले, फक्त ओळखत सगळे कोण आहे पण पाहतो असाच विषय आहे ना. ब्लॉग येणार आहे, सगळ्यांना सांगशील सबस्क्राईब कर म्हणून. माझ्या चॅनल नाव काय तुझं? आर्यन सरने. ते इंस्टाग्राम आयडी वगैरे काही सांगायचं? ठीक आहे चालेल, असा सपोर्ट टाकू तर का. एक सोडून दोन भेटले मला केळापूरमध्ये. भाई मी राहतो कुठं आणि भेटून कुठं राहिले, काय विषय. तर काय भाई कसं वाटते फेमस आहे म्हणून? ओके तर आता आहे ना आम्ही आतमध्ये जाणार. मला माहिती नाही व्हिडिओ काय चालू आहे की नाही, व्हिडिओ वगैरे मला नाही वाटत काढू दे म्हणून, पण तुम्हाला दाखवून देतो आतमधलं इथूनच आणि नंतर पाहू का. मित्रांनो इथे जे आहे ना आरती चालू आहे आणि आरतीच्या ना मी आता इथं आतमध्ये आलेलो आहे. माहीत नाही व्हिडिओ काढू देते नाही काढू देते, इथं आतमध्ये तुम्ही बघू शकता. चल आणि हां थँक्स मला सपोर्ट दाखवासाठी मित्रांनो. एवढं प्रेम दाखवलं तुम्ही तुमच्या भावाला. लव्ह यू ऑल. ओके मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे आम्ही इथे ना दर्शन वगैरे केलेलं आहे आणि खूप गर्दी होती आतमध्ये. एकदम पण नव्हती पण गर्दी होती उभं वगैरे. आणि एवढी परफेक्ट आम्हाला तेवढे सीन नाही घेता आले, बट तुमच्या दर्शनासाठी जे आहे ना मी इथलं केळापूरचे जे मंदिरातली देवी आहे ती तुम्हाला दाखवण्याकरिता एक व्हिडिओ घेतलेला आहे शॉर्टवाला. आणि इथला आता तुम्हाला बाहेरचा परिसर वगैरे दाखवून देतो. तुम्ही कंटिन्यू करा असंच माझ्या ब्लॉगला. इथून जाऊया आपण गार्डनमध्ये आणि थोडंफार इथे तुम्हाला सीन दाखवून देतो. सो कंटिन्यू करा.
हे जे आहे ना हे एक डेमो म्हणून तयार केलेलं इथं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच प्रकारे जे आहे ना मंदिर पूर्ण तयार केलेलं आहे, हे साईड्स वगैरे. ओके मित्रांनो, आम्ही जे आहे ना आता आतमध्ये दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तो सुजल बाहेरचा परिसर टाकून देतात ना. ज्यांना कोणाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे की त्यांचे शॉपिंगचे काही दुकान वगैरे लागलेलं आहे. चल सुजल, आता इथं जाऊया आपण आतमध्ये. आपल्या इथून गार्डन मध्ये स्क्रीन वगैरे दाखवतो. आणि गार्डनची पण तिकीट आहे. ओके, गार्डनची 10 रुपये तिकीट आहे मित्रांनो. जमलं तर इथं मी इंस्टाग्राम साठी 2-3 रील बनवतो, कारण की गार्डनचं सीन तुम्ही बघू शकता की खतरनाक आहे. तुम्हाला इथं थोडा स्लो दाखवतो. आणि मराठीचं चिडियाघर म्हणून सुद्धा वगैरे अवेलेबल आहे. चिडियाघर इकडं ठीक आहे. आणि लहान मुलांसाठी बेस्ट आहे इथं ना. लहान मुलांसाठी म्हणजे इथं सगळं बघू शकतो. खेळाचं वगैरे सगळं आहे इथे. तिकडे जाऊ नंतर जाऊ आपण, पण तुम्ही बघून घ्या. आपण वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. इथे बघू ना महादेवाची पेंट वगैरे इथं आहे. तुम्ही बघू शकताय मित्रांनो, तुम्ही बघा हा बघा सापासारखी दिसून राहिली. आतमध्ये काय आणखी म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे आहे ना पूर्ण मच्छ्या इकडे अलग अलग कलरच्या मच्छ्या आहे. बघा तुम्ही मिठू, लहान मोठी मिठू राहते मित्रांनो. लहान मिठू झाले तर ते सगळे इथे अवेलेबल आहे. आणि एकदम म्हणजे खतरनाक बनवलेलं आहे सीनिकले. इकडे ट्रेन वगैरे जी लहानवाली गाडी. ओके मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपले घरचे पालतू प्राणी पण इथे आहे. तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे ससे वगैरे आहे. हो ओके, तर इकडला सीन तुम्ही बघू शकता. ओके, तर या साईडला या साईडला घोडा वगैरे आहे, पण आपण बसू नाही शकत. आपण बसलो काही आपल्या झुले वगैरे सगळं काही अवेलेबल आहे मित्रांनो इथं. आपण थोडं खेळू आणि नंतर मग पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करू. काही आम्ही पण खेळतो त्याच्यामध्ये जातो. चला, गार्डनमधलं जे वातावरण आहे मित्रांनो खूप भारी आहे. आणि इथले लोक जे आहे ना ते माझ्याकडे पाहत आहे नेमकं काय चालू आहे, नेमकं म्हणजे करून काय राहिलेला आहे हा व्हिडिओ वगैरे जे शूट करत आहे, नेमकं करत काय. इकडे तर मोदीच आहे, इकडे नाही जाऊ शकत आपण. इकडे जाऊया, इकडे जाऊन बघूया काय. तर बस तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा. आणि आज म्हणजे प्लॅन इकडे केळापूरला यायचा होता सुजलचा. मला माहीत नव्हतं इकडे केळापूर वगैरे आहे म्हणून, पांढरकवड्याकडं. तर मी इकडे पांढरकवड्याला माझ्या कामासाठी आलतो आदिवासी विभागमध्ये. तर नंतर म्हणे तो आपण केळापूरला पण जाऊ म्हणत. मग घरून आम्ही प्लॅन केला की ठीक आहे इकडं आदिवासी विभागमध्ये जाऊन नंतर केळापूरमध्ये जाऊ, नंतर आपण एन्जॉय करू. माझा ब्लॉग होऊन जाते म्हटलं आणि कंटेंट पण मिळून जाते एखादा. तर त्यासाठी आलेलो आम्ही इकडे. आम्हाला खेळायचं आहे, बघू झुल्यावर झुलायचं आहे, झुलू आणि नंतर इंडियन करू. भाऊ मध्ये दुरूनच म्हणता यवतमाळचा आहे का म्हणजे. तू ओळखलं का तू ना? काय नाव आहे?
ओके, तर भाऊ म्हणते दुरुस्त म्हणते यवतमाळचा आहे का तू, म्हणते व्हिडिओ वगैरे पाहता का माझ्यावाले? तर इथं शूटवर आले तुम्ही? ओके, इथं आतापर्यंत 2-3 झाले की बा मला इथं भेटले आणि मला म्हणजे चांगलं वाटते की बा माझी व्हिडिओ पाहणारवाले इतक्या दूर सुद्धा आहे आता अवेलेबल. तर थँक्स, असेच सपोर्ट करत जा मला. आणि काय म्हणते बाकी काय कसं काय इकडे? काही नाही, आलतो आपला हा होता मावशीचं पोरगं, तर इकडे पांढरकवड्याला काम होतं मला, तर थोडं आलो मग इकडे. तर हा म्हणे केडापूरला जाऊ म्हणे, तिथं आहे म्हणजे सीन वगैरे चांगले, तर आलो इकडे. काय म्हणते बाकी आणखी? ओके, तर मित्रांनो आता थोडा मी ब्लॉग थांबवतो आणि नंतर पुन्हा कंटिन्यू करतो. मारायला लागते एडिट मारून. मित्रांनो भाऊचा कॅमेरा कोणता आहे? मित्रांनो निकॉन 7D मध्ये जे आहे ना फोटो म्हणजे डायरेक्ट एडिट होऊन फोटो निघून आले. मी विचार बोललो नेमकं. आणि तुम्हाला एडिट करायचं काम नाही पण डायरेक्ट घेऊन फोटो काढले तर इकडे बघू तुझ्याकडे. मित्रांनो आमचे जे आहे या गार्डनमध्ये फोटोशूट वगैरे चालू आहे. फोटोशूट करून देऊ राहिले दादा आमचे. तर इथं फोटो वगैरे काढतो. आणखी काय म्हणतो सांग ना, काहीतरी नवीन काहीतरी सांगा मला. इथलं केळापूरचं नवीन आहे मी इकडं. आम्ही जुन्या तेच म्हटलं तुम्ही जुन्या काहीतरी सांगा. इकडे का इथं आधी चिकून मार चिकून. ओके, तर आता जे आहे ना इथं फोटोशूट करतो तिथे महागा आहे. आणि मित्रांनो या तुम्ही कमी बजेटात फोटोशूट वगैरे करून देणार तुमच्यावाले बहुत प्यारे. अरे मी तर विचारात पडलो यार, एवढे खतरनाक फोटो निघून राहिले इथे. सो कुठे काढायचे इथं? ओके, इथे फोटो काढतो आम्ही आणि तुम्ही कंटिन्यू करा तोपर्यंत बघा. मित्रांनो इथे जे आहे ना आमच्या फोटोच्या आणि व्हिडिओच्या क्लिप वगैरे झालेल्या आहे मारून. दादाने फोटो वगैरे क्लिक करून दिले आमचे आणि व्हिडिओसुद्धा क्लिक करून दिलेले आहे. आणि हा मी पांढरकवड्यामध्ये आलो आणि इथले सुद्धा मला ओळखतात, मला आज माहीत पडलं. तर असंच प्रेम दाखवतं तुमच्या भावाला. आणि हा आता जे आहे ना मोबाईलमध्ये फोटो वगैरे घेणं चालू आहे, फोटो व्हिडिओज. बस तुमचं सपोर्ट असाच राहू द्या आणि बिग बॉसमध्ये आपण गेलो पाहिजे यार, एवढा प्रेम दाखवा आपल्याला. सोय आणि कंटिन्यू करू आपण आणखी ब्लॉग. सो ह्या बोलते आणखी मित्रांनो मी पुन्हा इथं बसून होतो, तर एक जण माझ्याकडे आला, म्हणतो तुझे व्हिडिओ पाहतो, तुला अकोल्यामध्ये पाहिलं म्हणे, म्हणजे अकोल्याचा रील पाहिली म्हणे तुझी म्हणे. तर इथं तू कसं काय म्हणे, तर आलो इथे. तुझं नाव काय? मंथन. ओके, तर मंथन इथं भेटलेला आहे. तर व्हिडिओ पाहतो म्हणे, हा पण इकडलाच आहे प्रॉपर. आणि थँक्स, असा सपोर्ट दाखवत राहा. काय म्हणते बाकी? बस ठीक आहे. ओके चला ये मग का. तर ओके असंच प्रेम दाखवत राहा. इथं मी 2-3 फोटो काढून घेतो, एक याच्यासोबत आणि एक आपल्या याच्यासोबत सुजलसोबत. तर तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा आपल्याला. सो की मित्रांनो आमचा फोटोशूट आजचा ब्लॉग पण कंप्लीट झालेला आहे. आणि हा आता चाललो आम्ही घराकडे. मोबाईलमध्ये 4% चार्जिंग राहिलेलं आहे. आयफोनचा तोच एक बहाणा राहतं चार्जिंग खतम व्हायचा. तर हा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि जाऊया आपण. सो आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.